तिनका था हमने सवारा, अपनी वो माटी और घर बारा, लुट रहा ये चमन अपना वतन, आंखों से अपनी लुट रहा ये चमन अपना वतन, आंखों से अपनी संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन गए विजयी भव, विजयी भव, गगन गए विजयी भव। आज खरोखर जय हनुमान प्रतिष्ठान आयोजित मार्गदर्शन शिबिर, हे शिबिर प्रथम नाहीये. मजगावाल्यांचं खरोखरच मनापासून आभार मानले पाहिजे, स्वागत केले पाहिजे. आणि मला वाटतं हा शिबिर आहे वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन आणि मला वाटतं गरजू लोकांना ते 16 वर याचे त्यांनी वाचनालय पण सुरू केलं शिवाजी छत्री महाराजांच्या नावाने. तर खरोखर त्याचाच आहे संघटना आणि संघटनेचं महत्त्व. संघटना करणं खूप म्हणजे संघटनेसाठी आपलं खूप खूप प्रयत्न करा, जसं आपण काम करायचं असतं, एकी करायची असतं, त्याच्याकडे संघटना जरूर करावं. संघटनेत झाल्यानंतर संघटनेची महत्त्व काय, त्याच्या तुम्ही कोणाचं वाईट करू नका, तुझं चांगलंच होईल. तर बरोबरच आहे, कारण त्यांनी म्हटलं हे चांगलंच आहे, ते चांगलंच होणार आहे. ते वाईट करायला अजिबात विचार करायला आपल्याला जागाच नाही. मला 2 शब्द बोलायचे. मी म्हणजे सगळ्यांचे आभार मानतो, सुस्वागतम आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. मी आमंत्रित करेन आपल्या या बामसेप तळा तालुका अध्यक्ष सन्माननीय किरण आलपेड सर यांनी म्हणते की आपण या तिन्ही विषयावर आपण या ठिकाणी आपलं म्हणणं त्या ठिकाणी व्यक्त करावं असं या ठिकाणी आपल्याला विनंती करेल. सन्माननीय पाहिजे, समाजाला संघटित केलं पाहिजे आणि समाजावर जो अन्याय अत्याचार आताही होतोय 1950 ते आता 2024, आज आमच्यावरचा अन्याय थांबला का? आज आमच्यावरचा अन्याय थांबला का? या थीमने हे डेफिनेशन पुढे ठेवून आज बामसेप हे जवळजवळ 32 राज्यांमध्ये, जे फेडरेशन हा शब्द जो आहे तो 2 पेक्षा किंवा 3 पेक्षा जास्त राज्यांमध्ये जे संघटन काम करतं त्याला फेडरेशनचा दर्जा मिळतो. मग बामसेप हे 32 राज्यांमध्ये काम करत आहे आणि त्याचा एक भाग म्हणून मी तळा तालुक्याचा अध्यक्ष म्हणून साहेब काम करतोय आणि करतात. मग आपण जे जय हनुमान प्रतिष्ठान मंडळ जो आहे किंवा हे जे प्रतिष्ठान आहे, हे प्रतिष्ठान हे सामाजिक संघटन आहे. मग सामाजिक संघटनेने सामाजिक मुद्द्यासाठी समर्थन केलं पाहिजे आणि जर सामाजिक संघटनेने सामाजिक मुद्द्यासाठी जर समर्थन केलं तर मला मजगाव जय हनुमान प्रतिष्ठान मंडळाने बोलायला संधी दिली, वेळ असू शकलो, एवढा बोलून मी माझं भाषण करतो. जय मुलीवासी, जय भारत. त्यानंतर मी माननीय पूनम भोये मॅडम यांना मी विनंती करतो त्याने 2 शब्द बोलावे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय निवासी साथीओ. आज जय हनुमान प्रतिष्ठान मजगाव आयोजित मार्गदर्शन शिबिर, या शिबिरामध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आणि खरं म्हटलं तर मजगाव ग्रामस्थांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करते की अतिशय महत्त्वपूर्ण विषय घेऊन त्यांनी आजचं हे प्रबोधन शिबिर आयोजित केलेलं आहे. कारण खूप साऱ्या गावांचं प्रबोधन शिबिर बघितलेलं आहे, प्रबोधन शिबिर ऐकलेलं आहे, परंतु ओबीसी जातीय जनगणनेला घेऊन आणि संविधानाला घेऊन जर कोणी प्रबोधन शिबिर ठेवलेलं असेल तर ते मजगाव हे एकमेव गाव मला तरी अजूनपर्यंत. मजगाव गावाने खूप मोठी कामगिरी केलेली आहे, परंतु एक खंत सुद्धा सांगावीशी वाटते की ही जी आज बसलेली लोकसंख्या आहे ही दुप्पट होऊ शकली असती. आज इथे महिलांची स्थिती जर तुम्ही बघितली तर 3 ते 4 महिला उपस्थित आहेत. तर मी आपल्या सर्वांना विनंती करते की पुढच्या वेळेस ज्यावेळेस आपण प्रबोधन शिबिर आयोजित कराल त्यावेळेस प्रत्येकाने आपल्या घरातील आई असेल, बहीण असेल किंवा आपली बायको असेल त्यांना देखील सोबत घेऊन या. कारण आज सर्वात जास्त समस्या या महिलांच्या आहेत आणि महिलांच्या का आहेत, कारण
म्हणजे संविधानाचा विषय आहे हा 2 तासाचा आहे. नंतर दुसरा कुठला जाती न्याय जनगणनेचा विषय आहे हा बराच मोठा विषय आहे. हा एक 2, 2.5, 3 तासाचा विषय आहे. त्याच्यानंतर तिसरा विषय आहे संघटना आणि संघटनेचे महत्व. हाही त्याच्यापेक्षाही मोठा विषय आहे. म्हणजे 3 मोठे विषय या ठिकाणी आपण ठेवलेले आहात. मोजक्या शब्दामध्ये कमी शब्दामध्ये या 3 विषयाचं महत्व मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेन. फक्त संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के